बसून परमेश्वराच्या स्तुतीचे गीत गायलेलं आहे. आपला बंधू स्तवन यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे. प्रियांनो, आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूयात, एकमेकांची ओझी व्हाव्यात, एकमेकांची विचारपूस करूयात आणि ख्रिस्ताचा नियम पूर्ण करूयात. हालेलुया. कारण ख्रिस्ताने याच करता तुम्हाला मला पाचारण केलं. आपण एक शरीर आहोत, एक देह आहोत, आपण एकमेकांचे अवयव आहोत. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये जे आजारी आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, त्यांची प्रत्यक्ष भेटीद्वारे, तसं नाही जमलं तर फोनद्वारे, फोन नाही जमला तर प्रियांनो निदान आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तरी त्यांची आठवण ठेवूयात आणि देवाचं गौरव करूयात. हालेलुया. इफिस्कर आस्पत्र्याचा 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायाचं आपण मनन करत आहोत आणि त्यामध्ये प्रियांनो जुना जीवितक्रम आणि नवा जीवितक्रम या संदर्भाने पौल आपल्याला जे काही शिकवतो त्या संदर्भाने आपण अभ्यास केलेला आहे. आणि तो आम्हाला सांगतो किंवा इफिसातल्या लोकांना म्हणतो की त्यांनी मनोवृत्तीत नवी असं केलं जावं, नवे असं व्हावं आणि देवसदृश्य असा निर्माण केला गेलेला मनुष्य त्यांनी धारण करावं. जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्या आणि नव्या गोष्टी त्यांनी स्वीकाराव्या. नव्या ख्रिस्ताच्या नियमांखाली आणि ख्रिस्ताचं जसं जीवन आहे त्या पद्धतीचं जीवन त्यांनी जगावं असा तो त्यांना बोध करतो आणि ते आपणही शिकलेलो आहोत. आणि मग त्यानंतर तो आम्हाला दिनचर्येकरता काही नियम लावून देतो. आणि त्या नियमांमध्ये प्रियांनो आपण शिकलो की पहिल्याच वचनामध्ये 25व्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो की लबाडी सोडून द्या, नाही का. त्याच्याविषयी आपण शिकलेलो आहे की लबाडी का सोडून द्यायला पाहिजे, कारण आपण नवे केले गेलेलो आहोत. ख्रिस्ताने आम्हाला सत्यात समर्पित केलेलं आहे, म्हणून तुम्ही आणि मी लबाडी सोडून देणं गरजेचं आहे. आम्ही खरेपणामध्ये आणि ख्रिस्तामध्ये चालणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आम्ही त्याही नंतर लबाडी करत राहिलो तर आम्ही योहाना 8:44 मध्ये पाहिलेलं आहे की जर आम्ही लबाडी करत राहिलो तर आम्ही लबाडाचे ठरतो. आणि लबाडाचा बाप कोण आहे? सर्व लबाडीचा बाप कोण? सैतान. सैतान. येस, सैतान हा सर्व लबाडीचा बाप आहे प्रिय. आणि मग तो काय करतो? लबाड बोलायला लावतो. प्रारंभापासून तो लबाड आहे, खोटारडा आहे आणि तशाच गोष्टी तो करायला लावतो. आणि आम्ही जर तसेच राहिलो तर आम्ही हे दर्शवतो की आम्ही कोणाचे आहोत. वास्तविकता ख्रिस्ताने स्वतःला जे समर्पित केलेलं आहे यासाठी की तुम्हाला आणि मला सत्यात समर्पित होता यावं, यासाठी की तुम्हाला आणि मला नवीनीकरणामध्ये जाता यावं, यासाठी की तुम्ही आणि मी देवाचे व्हावे. या उलट जर आम्ही जुन्याच गोष्टी किंवा सैतानाची सगळी गुणविशेषण दाखवत राहिलो तर आम्ही सैतानाचे होऊ शकतो. पूर्वी आम्ही तसे करत होतो, कलसे 3:9 मध्ये आम्ही सांगितलं, परंतु आता आम्ही जुना जीवितक्रम सोडून दिलेला आहे आणि आता नवीन जीवन त्या ठिकाणी धारण केले. त्याच्यानंतर आम्ही शिकलो की प्रियानो लबाडी का करायची नाही, कारण लबाडीचा परमेश्वराला काय आहे? येस, लबाडीचा परमेश्वराला वीट आहे. नीतिसूत्र 12:22 मध्ये प्रियांना आपण शिकलो की परमेश्वराला लबाडी आवडत नाही, ती त्याला क्रोधित करते, नाही का. त्याला त्या गोष्टीचा राग येतो जर आम्ही लबाडी केली तर. आणि म्हणून आम्हाला लबाडी करायचं नाहीये. लबाडी हे घोर पातक आहे आणि त्याचं शासन देखील तितकंच गंभीर आहे. या संदर्भाने मी आपण शिकलेलो आहोत. मला कोणी सांगेल का की काय गंभीर आहे शासन ठेवलं गेलेलं आहे लबाड लोकांसाठी? कोण सांगेल लबाड लोकांसाठी काय गंभीर असं शासन ठेवलं गेलेलं आहे? प्रकटीकरणामध्ये आपण पाहिलं पहा. जातीचे विटाळून त्यांना खोल समुद्र टाकले. हे अडखळण करणाऱ्यांना, लबाडी करणाऱ्यांना काय? अग्नीचं न विझणारं सरोवर प्रियानो, गंधकाचं सरोवर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जे दुसरं मरण आहे, नाही का, सार्वकालिक मरण, ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. प्रकटीकरणाचा 21वा अध्याय वचन 8 मध्ये आपण ती गोष्ट त्या ठिकाणी शिकलेलो आहे. आपण एकमेकांबरोबर लबाडी करू शकत नाही, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. आणि अवयवांनी अवयवांबरोबर लबाडी केली तर शरीरामध्ये त्या ठिकाणी अव्यवस्था माजेल, शरीर त्या ठिकाणी गोंधळून जाईल. ते ज्या उद्देशाने त्याला गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या गोष्टी त्याला करता येणार नाहीत, कारण एक अवयव दुसऱ्या अवयवाबरोबर खोटं बोलेल, दुसरा अवयव दुसऱ्याला फसवेल आणि त्याच्याने ती व्यवस्था पूर्ण होणार. तुम्ही आणि मी मंडळी त्या नात्याने ख्रिस्ताचे अवयव आहोत. आम्ही एकमेकांचे अवयव आहोत. म्हणून आम्हाला एकमेकांबरोबर लबाडी करायची नाही. काल आपल्या बंधूंनी आपल्याला खरं बोलणं या संदर्भाने मार्गदर्शन केलं की का ते गरजेचं आहे, कशासाठी आम्ही ते करणं गरजेचं
आहे या संदर्भाने आम्हाला मार्गदर्शन. आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का की काय काल आपल्याला मार्गदर्शन मिळालं, काही फरक मुद्दे त्याच्यामध्ये आम्हाला शिकायला मिळाले का? कोण सांगेल काल काय नेमकं आपण शिकलो? काही मुद्दे आहेत, आठवत आहेत, स्मरणात आहेत? चाड्या जयश्री आंटी, करू नको. चहाडी करू नको. हा हालेलुया. एक मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी हा. जयश्री आंटीने सांगितलेला आहे की चहाडी करायची. आणि त्या गोष्टी आपल्याला कळल्या तर त्या टाळण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा आपली प्रीती एकमेकांवर केली पाहिजे. प्रथम आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. आणि येस, एकमेकांवरती आम्ही प्रीती एपिस करायला पाहिजे, बरोबर. एपिस्कर त्या मंडळीला सांगतो की नाही का अं, पवित्र आत्मा दिव्यातल्या तेलासारखा, म्हणजे नाही का पवित्र आत्मा हा थोडस चुकलं माझं काहीतरी. नाही, काही हरकत नाहीये. तुम्ही दोन मुद्दे बरोबर सांगितलेले आहेत. हालेलुया. येस, अजून कोणाला काय आठवतं? काल काय शिकलो? मला शिकायचं याकरता मी विचारते, तुमची परीक्षा घेत नाहीये, कारण काल मी प्रार्थनेत बसू शकलो नाही. मला तुमच्याकडून शिकायचंय. खरं बोला, या संदर्भाने काय आम्हाला काल शिकवण्यात आलं? काल स्वतःचा हा, काल स्वतःचं आत्मपरीक्षण करणारा एक प्रश्न दादाने सुरुवातीलाच विचारला की ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्यापैकी कोणीही खोटं बोललं नाही असं एक जण तरी आहे का? आणि होता का मग एक जण तरी? नाही, एका आठवड्यात सुद्धा नव्हता. आणि दुसरा प्रश्न होता की पश्चाताप केला का त्यासाठी? तर कळत न कळत घडलेल्या पापांची आम्ही क्षमा मागतो, पण विशेष करून आम्ही खोटं बोललो आणि त्याची टोचणी आम्हाला लागत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही पश्चाताप केला नाही, हा एक फार महत्वाचा मुद्दा काल शिकवला. येस, लबाडी हे फार गंभीर असं पातक आहे, घोर पातक आहे. आणि आम्ही जर खोटं बोलतो तर त्याविषयी परमेश्वराकडे क्षमा मागणं देखील गरजेचं आहे, किंबहुना त्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण परवाही त्या गोष्टीवरती चर्चा केली प्रियांनो, की बऱ्याचदा आम्हाला त्याची जाणीवच राहत नाही. आम्ही सहज बोलून जातो आणि विसरूनही जातो. जेव्हा ती व्यक्ती नव्याने आम्हाला दिसते समोर, तेव्हा आपल्याला आठवतं, अरे बापरे, आपण तर यांना असं असं सांगितलं होतं, या गोष्टी सांगितल्या किंवा असं बोललो होतो. तेव्हा त्या आम्हाला आठवतात त्या, नाही का? आणि त्या सहज सुटून जातात आपल्या दिनचर्येमध्ये. परंतु फार प्रमुख असा तो मुद्दा आहे की आम्ही खरं होय तर होय आणि नाही तर नाही असंच बोलणं अत्यंत गरजेचं आहे. अजून काही मुद्दे शिकलो का आपण त्यामध्ये? प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे आणि त्याच्यामध्ये असत्य असं काहीच नाही, कारण तो सत्य आहे. आणि जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर मग असत्याला जागाच नाही. म्हणजे जगाच्या तत्वज्ञानाप्रमाणे जे आपण शिकत आलेलो आहोत की चांगल्यासाठी खोटं बोललेलं चालतं, पण तसं नाहीये. प्रभूचं वचन तसं नाहीये. असत्याला खरंच हे नव्याने शिकलो की खरं म्हणजे खरंच, त्याच्याशिवाय काहीच नाही बोलायचं. येस, खरं तर खरंच, त्याला कसली झालर नाही, त्याच्यामध्ये कसलाही छुपेपणा नाही, ते फिरवून सांगणं देखील नाही. जे आहे ते आहे, कारण आम्ही सत्याचे मुलं आहोत, असत्याचे नाहीयेत. आणि त्याच्यातही काहीही असत्य नाहीये, किंचित सुद्धा असत्य त्याच्यामध्ये नाही. तो पूर्ण सत्य आहे. प्रेरणा, आपण अभ्यास केला नाही, परिपूर्ण असा सत्य आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. अजून काही मुद्दे आहेत का, ठळक मुद्दे कोणाला आठवतात, कोणी लिहून घेतलेत? एक मुद्दा दादांनी सांगितला की जो मोह घालतो किंवा जो आपल्याला भुलवतो, जो असत्य वदवणारा आत्मा जो आहे तो सैतानाकडून येतो. आणि त्याच्यासाठी दादांनी एक राजे याचा 22 अध्याय 19 ते 25 वचनामधून मार्गदर्शन केलं की तो असत्य वदवणारा आत्मा जो आपल्याला भूल पाडतो तो कोणाकडून येतो आणि आपण परमेश्वर त्याच्यावर कसं आपल्याला सहाय्य पुरवतो ते या वचनातून शिकायला मिळतं. यस, असत्य बोलवणारा आत्मा कार्यरत असतो प्रियांनो. आणि तो काय करतो की परिस्थितीचं इतकं काही गांभीर्य आम्हाला दाखवून देतो की जर आम्ही काही गोष्टी केल्या नाहीत किंवा त्याच्या विरुद्ध काही पाऊल उचललं नाही तर परिस्थिती कदाचित आमच्या हाताबाहेर, नियंत्रणाबाहेर, किंवा आमचं नुकसान होण्याची देखील त्या ठिकाणी संभावना असते. आणि मग ती जेव्हा नुकसान आम्हाला दिसतं तेव्हा आपसुक आम्ही, आमचा कल कुठे जातो?
असत्याकडे जातो, की ही परिस्थिती टाळूया, कसं तरी करून एखादी गोष्ट बोलून सांगून ही गोष्ट मारून नेऊयात, आणि मग त्यावेळेला आम्ही असत्याकडे झुकतो. परंतु मला असं वाटतंय परिस्थिती किती विकोपाला गेली तर परमेश्वराच्या साठी जेव्हा आम्ही एखादं पाऊल उचलतो तेव्हा देव नियंत्रणात आहे हे आम्ही दर्शवतो प्रियांनो. बऱ्याच तो आहेच, पूर्ण नियंत्रणात आहे, परंतु आम्ही आमच्या कृतीतून काय दाखवतो की होय, मी जरी चुकलो, मी जरी त्यामध्ये अपयशी ठरलो तरी माझा देव परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देणार नाही. या गोष्टी आम्ही शिकलो. येस, अजून कोणी आहे प्रियांनो काही सांगू इच्छिता? अजून एखादा ठळक मुद्दा कालच्या म्हणण्यातून शिकलेलो? 4 लोकांनी आतापर्यंत सांगितलं. अजून कोणाला काही ठळक मुद्दा आठवतोय? नाहीतर मग आपण पुढे जाऊया. समय सांगितलं. समय म्हणजे पवित्र आत्मा, दिव्यातले तेल म्हणजे पवित्र आत्मा, असं काहीतरी सांगू. येस, दिवा आणि तेल नाही का, पवित्र आत्म्याच्या संदर्भाने कदाचित काल मार्गदर्शन आपल्या बंधूंनी आपल्याला केलेलं आहे. हालेलुया. सॉरी, मी एकच मिनिट घेते. साक्ष सांगते की आतापर्यंत असं होत होतं की खोटं बोलल्यानंतर देवाचा आत्मा टोचणी लावत असे, कारण इतकं सहज, इतकं अंगवळणी पडलेलं आहे की गरज नसतानाही खोटं बोललं जातं. कधी आपल्या फुशारकीसाठी किंवा कुठल्याही कारणासाठी सहज खोटं बोलून जातं. तो एक अविभाज्य घटक झाल्याप्रमाणे. पण वचन इतकं सजीव सक्रिय आहे, जे 2 दिवस शिकत आहोत ते कार्य करत आहे. ही देवाची कृपा आहे की आज खोटं बोलण्याच्या आधी की हे मुखातून शब्द काढू नको, हे असत्य आहे, आणि ती टोचणी देवाच्या आत्म्याने दिली आणि ती देवाने, कारण खोटं बोलायचो आणि मग सॉरी देवा हे निघून गेलं, पण आज देवाने इतकी कृपा दिली की खोटं बोलायच्या आधीच देवाने थांबवलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. अशा साक्षी येणं फार गरजेचं आहे प्रिया, नाही का? देवाच्या आत्म्याने जेव्हा आम्ही जागे होतो किंवा देवाचा आत्मा जेव्हा आम्हाला चालवतो ना प्रियानो, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी तो आमच्या नियंत्रणात आणतो. देवाचं वचन हेच आहे, तो आमच्यामध्ये प्रकाश पाडतो प्रिया, आमचे अंतःचक्षु प्रकाशित करतो, आणि मग त्या प्रकाशामध्ये आम्हाला छोटी छोटी पातकं सुद्धा दिसायला लागतात, आणि मग ते आम्ही वेचून घेऊ शकतो, जी आम्हाला सैतानाकडे घेऊन जातात. देवाला धन्यवाद देऊयात की लबाडी या संदर्भाने तुम्हाला मला त्या ठिकाणी अभ्यास करता आलेला आहे. आज 26व्या वचनाची थोडीशी उजळणी करूयात. आपण ते शिकलेलो आहोत, परंतु पुन्हा एकदा त्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात की त्या 26व्या वचनामध्ये आम्हाला सांगितले, तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, या संदर्भाने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं. पौल त्या ठिकाणी म्हणतो की रागावा, सात्विक राग तुम्हाला येऊ द्या, परंतु त्या रागात तुमच्याकडनं पाप होऊ नये. देवाचं वचन प्रियांनो आम्हाला काय गोष्टी सांगतो की राग करायचाच नाहीये. आम्ही रागास कसे असायला पाहिजे? मंद असायला पाहिजे. मंद क्रोध असणं अत्यंत गरजेचं आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मग जर राग आला तर रागाने देवाच्या नीतिमत्वाचं कार्य बिघडतं. प्रिय, देवाच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी अडखळ निर्माण, माणूस त्यामध्ये अडखळ निर्माण होतो. बरीच अशी उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत प्रियांनो, ज्याच्यामुळे लोकांच्या रागाने देवाच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी अडखळ निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी रागवायचंच नाहीये, परंतु एखाद्या खरंच चांगल्या गोष्टीसाठी सात्विक राग जर आम्हाला आला तर त्यामध्ये पौल आम्हाला एक मुभा देतो. तो म्हणतो की राग येऊ द्या, परंतु त्या रागामध्ये तुमच्याकडनं काहीही पाप होता कामा. पाप म्हणजे काय प्रियांनो? तर त्या रागामध्ये देवाच्या आज्ञेविरुद्ध आमच्याकडनं कुठलंही काम होता कामा नये. आणि रागात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. आणि मग त्यानंतर आम्ही स्तोत्र 37:8 मध्ये शिकलेलो आहे की आम्ही राग सोडून देणं गरजेचं आहे, रागाचा त्याग करणं गरजेचं आहे, कारण रागाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. कशाकडे? रागाने चांगलं काहीच उद्भवत नाही, रागाने चांगल्याकडे आम्ही कधीच जात नाही. रागा हा नेहमी आम्हाला दुष्कर्माकडेच प्रवृत्त करत असतो, कारण आम्ही आमचं नियंत्रण, आमचा विवेक त्या ठिकाणी हरवून बसतो. आम्ही अभ्यास केला आपल्याला, नाही का? रागाने विवेकाला शून्य जागा उरते, आणि मग त्यामध्ये आम्ही काहीतरी महाभयंकर असं पातक देवाविरुद्ध आणि स्वतःविरुद्ध आणि आपल्या इतर भावा बहिणींविरुद्ध, विश्वासणाऱ्यांविरुद्ध देखील त्या ठिकाणी करून बसतो. आणि म्हणून स्तोत्र 37:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे राग जो आहे तो सोडून देणं गरजेचं आहे, त्याचा त्याग करणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे दुष्कर्मांकडे प्रवृत्ती होते, ध्यानात घेणं गरजेचं आहे. उपदेशकाच्या 7व्या अध्यायामध्ये आणि वचन 9 मध्ये त्यानंतर आम्ही शिकलो की राग हा मूर्खांच्या हृदयात वसतो असं म्हटलेलं आहे.
जे सतत रागराग करतात, जे सतत त्या रागामध्ये देवाविरुद्ध पाप करतात, त्या लोकांच्या हृदयात तो वसतो असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या उलट जेव्हा आम्ही उपकार स्तुतीचं गीत गातो तेव्हा काय, मेरा दिल बने तेरा सिंहासन असं असेल तर काय होईल? एकीकडे आम्ही राग करतो, देवाचं वचन सांगतं की मूर्खाच्या हृदयात राग बसतो, आणि त्याच व्यक्तीनं जर हे गीत गायलं की मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, हे होऊ शकेल काय प्रियांनो? देवाला पूर्ण असं त्याचं स्थान द्यावं लागतं प्रियांनो, कारण देव ईर्ष्यावान असा देव आहे. आम्ही परमेश्वराला जर आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान करू इच्छितो किंवा त्याने आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करावी असं जर आम्हाला वाटतं, तर प्रियांनो आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही असता कामा नये. त्या अंतःकरणामध्ये रागाला किंवा क्रोधाला त्या ठिकाणी जागा असता कामा नाही. या गोष्टी तुम्ही आणि मी त्या ठिकाणी शिकलेलो. त्यानंतर मग मी नीतिसूत्र याच्या 11व्या अध्यायामध्ये विवेक, मंदक्रोध, क्रोध आणि अविवेक, गय करणं आणि सूड घेणं याविषयी प्रियांनो त्या गोष्टी शिकलो. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? विवेकी माणूस जो असतो तो मंदक्रोध असतो, किंवा मंदक्रोध जो असतो त्याच्यामध्ये विवेक असतो. पण त्या उलट जो शीघ्रकोपी असतो तो अविवेकी होतो प्रिया, नाही का? आणि जो क्षमा करणारा आहे, गय करणारा आहे, ते क्षमा करणं त्या माणसासाठी भूषणावं असतं, अलंकार असतो त्या व्यक्तीसाठी. परमेश्वराने आम्हाला क्षमा करायला शिकवले. त्या उलट आम्ही काय करतो, रागामध्ये सूड घेण्याचा अधिक विचार करत असतो. आणि सूड घेणं हे देवाविरुद्ध आज्ञा भंग आहे प्रियांनो, कारण देवाचं वचन सांगतं सूड घेणे कोणाकडे आहे? सूड घेणे कोणाकडे आहे? देवा सूड घेणं देवाकडे. देवाचं काम आहे, देव ते करणार आहे. आम्हाला ते आपल्या हातात घेऊन देवाविरुद्ध त्या ठिकाणी वागायचं नाहीये. या गोष्टी प्रियांनो तुम्ही आणि मी त्या रागाच्या संदर्भाने शिकलेलो आहे. आज मला विचारायचंय प्रियांनो, रागाच्या संदर्भाने पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला ठाऊक असलेलं एखादं उदाहरण सांगा, आणि मग त्या ठिकाणी काय दुष्परिणाम घडले याच्याही विषयी तुम्ही बोला. राग करून एखाद्या व्यक्तीने देवाच्या योजनेस कसं अडथळा निर्माण केलं, आणि त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्याचे दुष्परिणाम काय झाले या संदर्भाने आपण सांगा. बरीच उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. मोशे. फक्त नाव नाही सांगायचं. काय घडलं? मोशे जेव्हा इस्रायल लोकांना त्या रानातून घेऊन चालला होता, तेव्हा त्याला फक्त दगडाला आज्ञा करायची होती की पाणी यावं, पण त्यांच्या कुरकुरीमुळे त्याला राग आला आणि त्याने त्याच्यावरती काठी आपटली, आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये हा झाला की त्याला वचनदत्त देशामध्ये प्रवेश नाही मिळाला. येस, हालेलुया. पहिल्यांदा प्रियांनो, जेव्हा लोकांनी त्या ठिकाणी कुरकुर केली की आम्ही या रानात मरण्यासाठी आम्हाला घेऊन आलास काय, की इथं आमच्यासाठी पाणीच नाहीये, तेव्हा देवाने त्याला सांगितलं होतं की तू जा, मी तुझ्या समोर उभा राहीन आणि त्या खडकावरती तू काठी मार, तेव्हा त्या खडकातून पाणी येईल. दुसऱ्यांदा सुद्धा त्या लोकांनी कुरकुर केली आणि देवाने त्याला स्पष्ट रीतीने आज्ञा दिलेली होती की तू त्या खडकाला आज्ञा कर आणि त्यातून पाणी येईल. परंतु लोकांची कुरकुर एवढी वाढलेली होती आणि त्या कुरकुरीमुळे मोशे संतापला होता, आणि त्या संतापामध्ये देवाचं गौरव, देवाच्या आज्ञा यांचा विसर पडला. त्याच्या स्वतःच्या भावना त्याच्यावरती नियंत्रण करायला लागल्या, आणि त्या आविर्भावात त्याने त्या खडकावरती पुन्हा दोनदा काठी मारली. पाणी आलं जरूर, परंतु काय झालं? मोशे गौरवाला मुकला प्रिया. ज्यासाठी तो अहोरात्र देवाच्या मागे चालला होता, मिस्रातून लोकांना बाहेर घेऊन आला होता वचनदत्त देशामध्ये नेण्यासाठी, परंतु त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जाता आलं नाही. लांबून देवाने तो देश त्याला दाखवला आणि त्याला काय म्हणाला? तुला जाता येणार नाही. किती यातना त्याच्या त्या अंतःकरणाला त्यावेळेला झाल्या असतील, नाही का? क्रोध, राग, त्याच्यामुळे असं भयंकर त्याचा दुष्परिणाम त्याच्यावरती उडवलेला आपल्याला पाहायला मिळतो. अजून कोणाला काही उदाहरण माहितीये का? अजून काय उदाहरण आहे रागाचं? आणि हाबेल, जेव्हा दोघांनी अर्पण दिलं पण देवाने फक्त हाबेलाचं अर्पण स्वीकारलं,
तेव्हा काईनाला राग आला आणि त्याच्यामध्ये त्याने त्याच्या भावाला मारून टाकलं. येस, खून. पहिला खून त्या ठिकाणी झाला नाही का? भयंकर असं पातक त्या रागापोटी त्याने स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारून टाकलं, जे रक्त आजही परमेश्वराकडे न्याय मागतं असं म्हणतो प्रिया. हालेलुया. त्या रागापोटी तो त्या ठिकाणी फार मोठा गुन्हा घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. येस, 2 उदाहरणं मिळाली आपल्याला. अजून काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे? मार्था आणि मरियेचं पण उदाहरण घेऊ शकतो ना, की मार्था ही प्रभू आल्यानंतर सगळं काही त्याच्या स्वागतासाठी करत राहिली आणि मरिया त्याच्या पायाशी बसली. तेव्हा मार्थाला मरियेचा राग आला होता आणि ती परमेश्वराकडे तक्रार पण करते की हिला मदत करायला सांगा वगैरे. बरोबर. तेव्हा उत्तर काय मिळालं? मरियेने योग्य तो वाटा निवडलेला आहे. येस, तिने उत्तम वाटा निवडलेला आहे असं उत्तर त्या ठिकाणी मिळालं. 3 उदाहरणं मिळाली प्रिया. अजून काही ज्याचे दुष्परिणाम त्यांना त्या ठिकाणी नंतर भोगावे लागले? पवित्र शास्त्रातून रागाची काही उदाहरणं तुम्हाला अजून माहिती आहेत का? 3 उदाहरणं मिळाली. एक मिळालं मोशे, दुसरा मिळाला काईन. मार्था आणि मरियेच्या संदर्भाने देखील आपल्याला उदाहरण मिळालं. थोडासा ताण देऊयात, आठवूयात. हालेलुया. सती सांगू एक उदाहरण? हो, सांग. एक वचन वाचतो, उत्पत्ती याचा 49 अध्याय, आणि ज्यामध्ये याकोबाने आपल्या सगळ्या पुत्रांस आशीर्वाद दिलेत. पण 2 भाऊ होते, शिमोन आणि लेवी, याकोबाचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे भाऊ. रागामुळे त्यांच्या वडिलांकडून त्यांना आशीर्वादाच्या ऐवजी शाप मिळालेला आहे, धिक्कार मिळालेला आहे. आणि ते वचन म्हणतं, उत्पत्ती 49 वचन 5 पासून पुढे, शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष बलात्काराची हत्यारे हो. माझ्या जीवा त्यांच्या कारस्थानात शिरू नको. माझ्या शिला त्यांच्या मंडळात सामील होऊ नको. कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यघात केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिल्या. त्यांच्या कोपाला धिक्कार असो, तो अति दारुण होय. त्यांच्या रोषाला धिक्कार असो, तो फार निष्ठुर होय. मी त्यांची याकोबांत फाकाफाक करीन, इस्रायलात त्यास विखरीन. आमेन. शिमोन आणि लेवी यांच्या रागामुळे आपण पाहतो की त्यांच्या वडिलांकडून आशीर्वादाऐवजी त्यांना शाप मिळाला. संदर्भ आहे जयश्री उत्पत्ती 49 वचन 5 ते 7. येस, हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. या दोघांना त्याच्या रागामुळे प्रियांनो आपल्या पित्याकडून त्या ठिकाणी शाप प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या पूर्वी प्रियांनो त्यांनी का राग केला, कशा पद्धतीनं सूड उगवला, या संदर्भाने सुद्धा उद्या मी तुम्हाला प्रश्न विचारेन. त्यांना का हा शाप मिळाला याविषयी तुम्ही उद्या कोणीतरी अभ्यास करून सांगा की त्यांनी नेमकं काय पातक त्या ठिकाणी केलेलं होतं. कदाचित आमच्या दृष्टिकोनातून, मानवी दृष्टिकोनातून म्हणू की त्यांनी योग्य केलं, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून ते चूक होतं, महाभयंकर पातक होतं. आणि ते काय पातक त्यांनी केलं ते उद्या कोणीतरी अभ्यास करून मला सांगा. येस, पुढचं उदाहरण कोण सांगेल? शौलाचं उदाहरण. शौलाला जेव्हा इस्रायली स्त्रिया दाविदाला त्यांनी लाखोंचं क्रेडिट दिलं आणि शौलाला कमी क्रेडिट, तेव्हा त्याला राग आला आणि मग रागानंतर त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि तो दाविदाशी त्याने वैर धरला. येस, हेव्याने राग निर्माण झाला. शौलाने हजारो आणि दाविदाने लाखो वधले असं गाणं स्त्रिया त्या ठिकाणी गायला लागले. आणि ते गाणं ऐकून त्याला हेवा निर्माण झाला. तो दाविदाचा राग करायला लागला आणि अनेक वेळा त्याने दाविदाला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो जेवायला बसलेला असताना त्याला भाला फेकून मारला. तो राणावनात त्याचा पाठलाग करू लागला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या उलट परमेश्वराने नेहमी दाविदाचं रक्षण केलं आणि अनेक वेळेला दाविदाच्याच हाती तो पडला, परंतु दाविदाने त्याच्यावरती उलट वार केला नाही किंवा त्याच्यावरती शस्त्र चालवलं नाही. येस, अजून एखादं उदाहरण? काईन आणि हाबेल. सांगितलं, काईन आणि हाबेल झालं. योनाचं उदाहरण. योनाला तुंबीवरून राग येतो. जेव्हा देव त्या तुंबी वेलीला उगवतो आणि नंतर जेव्हा सूर्योदय होऊन ती जेव्हा सुकते, किडा उत्पन्न होतो, तेव्हा त्या रागामध्ये योना असं म्हणतो की माझा जीव गेलेला
माझं जीव जाणं हे मला बरं वाटतं. तेव्हा देव योनाला म्हणतो की तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय. येस, एका वेलीवरून तो देवावरती चिडला, नाही का. पापी लोकांना देवाने वाचवलं, हा खरं तर त्याच्यामध्ये एक राग आधीच निर्माण झालेला होता, की देवाने मला सांगितलं जा आणि त्यांना उपदेश कर. कशाला, त्यांना काय वाचवण्याची गरज होती? अजिबात गरज नव्हती त्यांना वाचवण्यात, ते पापात होते. आणि म्हणून तो देवावरती चिडलेला होता, नाही का, त्याला राग आलेला होता. परंतु देवाने त्याला समजावून सांगितलं की तुला असा राग येणं हे तुझ्यासाठी योग्य नाहीये. अजून काही उदाहरण आहेत का? नव्या करारातलं एखादं उदाहरण? येशू ख्रिस्ताच्या रागाविषयी पण सांगता येईल ना? नाही, त्या रागाविषयी आपण ठीक. येस, देवाचा क्रोध, सतीश देवाचा राग. सतीश मला वाटतं पवित्र शास्त्रा बरोबरीनेच आपण जे बसलेलो आहोत, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा रागामुळे काही नुकसान झालंय तर ती साक्ष सुद्धा आपण सांगणं गरजेचं आहे. येस, आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला रागावरती काही नियंत्रण मिळवता आलंय का? देवाने आपल्याला जी कृपा दिली आपल्यामध्ये काय बदल झाला? मला वाटतं ही वेळ त्यासाठी सुद्धा आपण घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. नव्या करारातलं एखादं उदाहरण आहे का प्रियानो? रागाने कोणीतरी काहीतरी चूक केली आणि मग त्यानंतर काहीतरी घडलं, कान उघडणी झाली. बंधू संजय दादांनी सुजाताई यांना सांगता येणार नाही, बाकीच्या सदस्यांनी संधी घ्या. मला माहितीये तुम्हाला ठाऊक आहे. रागाचं एक उदाहरण. याकोब आणि योहान. येस, याकूब आणि योहान. येस, काय झालं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताला काही माणसं म्हणजे रस्त्यावरती नावं ठेवत होती आणि त्यावेळेला ते दोघं म्हटले की तुम्ही म्हटलं तर आता या वेळेला वीज पाडून यांचा नाश करावा किंवा त्यांना भस्म करावा, आणि त्यांना मग गर्जनेचे पुत्र असं प्रभू येशू ख्रिस्ताने नाव. येस, शमरोनामध्ये त्यांना राहायला जागा मिळाली नव्हती. त्या लोकांनी त्यांना त्या ठिकाणी उतरायला जागा दिली नाही. आणि मग हे दोघ जण चिडले आणि ते म्हणाले तू म्हणत असशील तर आत्ता स्वर्गातून अग्नी बोलवतो आणि या शहराचा बेचिराग करून टाकतो, नाही का. चिडले, त्यांना राग आला त्या ठिकाणी. आणि त्यांना त्या ठिकाणी गर्जनेचे पुत्र बोआनर्गेस हे नाव त्या ठिकाणी मिळालं. अजून एक उदाहरण, ज्याने रागात एक कृत्य केलं. पेत्राने जेव्हा येशू ख्रिस्ताला पकडलं होतं, पकडून नेत होते, तेव्हा पेत्राने त्या रोमी शिपायाचा रागाच्या ह्याच्यामध्ये जाऊन कान कापला होता. कान कापला आणि येशूने त्याला काय सांगितलं? म्हणजे हे येशू ख्रिस्तानं लगेच म्हणजे ते कान जोडला आणि हे योग्य नाही सांगून दिलं पेत्रा. कान उघडणी केली प्रियांनो पेत्राची त्या ठिकाणी, नाही का. पेत्राने रागापोटी त्या ठिकाणी देवाच्या, आपल्या प्रभूच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेली असं त्याला वाटलं, नाही का. आता याला धरून नेतायत आणि मग आता मी काहीतरी करतो. राग हा बऱ्याचदा प्रियानो देवाविरुद्ध कार्य कसं करायला लावतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तो असं करतो की त्यामध्ये तो परिस्थिती आपल्या हातामध्ये भावना विवश होऊन किंवा त्या भावनेच्या आहारी जाऊन आम्ही स्वतःच्या हातात गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. मग तो सूड असू दे किंवा एखादी क्रिया कृती असू दे, त्याद्वारे आम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे दर्शवतो की आम्हाला तातडीने ही गोष्ट नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. देवाकडे मागण्याऐवजी, देवाच्या हाती देण्याच्या ऐवजी, देवावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आम्ही गोष्टी हातामध्ये घेतो आणि रिॲक्ट करतो, प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो, आणि मग त्यामुळे गोष्टी बिघडतात. प्रिया, आपल्या सगळ्यांकडनं चूक होते. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काही साक्ष आहे का प्रियांनो? कोणाला काही सांगायचं आहे का की रागामुळे हे एखादं पातक माझ्याकडनं घडलं? कोणी काही साक्ष सांगू इच्छित किंवा मला राग नियंत्रित करता आला, या संदर्भाने काही साक्ष आहे का? कोणाकडे काही साक्ष आहे का? हा आंटी. जेव्हा मी विधर्मी होते, त्या
त्यावेळेस मला खूप राग यायचा आणि माझा राग इतका भयंकर होता की मी असं रागाने ना माझ्या बहिणी असं कोणाचे भांडण काढायचे किंवा काय तर मी त्यांना खूप बदलायचे, खूप म्हणजे खूप मारायचे. तर त्या मला खूप म्हणायच्या, अगं तू किती रागाने आम्हाला मारलंस, असं केलं तसं केलं. आणि भयंकर राग आला की मी काही पण बोलायचे. तर त्यावेळेला मग त्याच्यानंतर जेव्हा मी ह्यांच्याबरोबर माझं लग्न झालं, जेव्हा मी इथं आले, माझं जेव्हा पूर्ण परिवर्तन झालं की जेव्हा मी देवामध्ये आले आणि त्यावेळेला मग मला हे कळलं की आपण राग म्हणजे आवरायला पाहिजे. आपण जर तो नाही आवरला तर आपल्याकडून काही घडू शकतं, काही चुकतं. आणि मग नंतर आपण एखादा शब्द वाईट जर बोलला तर नाही का तो पुन्हा माघारी येऊ शकत नाही, नाही का. मुखातून एखादा वाईट शब्द गेला तर तो पुन्हा आपण माघारी नाही हे करू शकत आणि मग त्याचं वाईट वाटतं. क्षमा मागितली तरी ते काय होत नाही. म्हणून मग मी खूप वेळा मग प्रार्थना केली की देवा माझा राग आहे ना तो थोडा शांत कर आणि मला नाही का दयाळू ममताळू असं कर की माझ्या मुखातून असं मी चांगलं बोलेल, चांगलं वागेल असं. तर त्यामुळे कधी कधी आपल्या मुखातून एखादा शब्द निघाला वाईट आणि समोरच्याला नाही का त्याचं मन दुखवलं तर ते बरं नाही वाटत. मला एक जणांनी प्रार्थनेच्याच लोकांनी एकदा सांगितलं होतं की तू पहिल्या प्रथम नाही का तू सहनशीलता तुझ्यामध्ये ठेव, सहन करण्याची शक्ती ठेव, तर तू काही करू शकशील. कारण तू जर हे नाही केलं आणि तू सगळं चांगलं केलं पण एका गोष्टीसाठी सगळं व्यर्थ आहे. मग मी तेव्हापासून मी देवाला खूप म्हणजे धन्यवाद दिले की मी ज्या गोष्टी करते त्या माझ्याकडून काढून टाक आणि मला सहनशीलतेच्या आतमध्ये असं मी करत आले. कारण माझं जीवनात अगदी रागिष्ट होतं, खूप म्हणजे खूप रागिष्ट होतं. पण आता मला ना बोलायचं म्हटलं ना तुम्ही थोडस आता कधी कधी फार म्हणजे घाबरते की आपण एखाद्याला काय शाप तर देणं लांबच आहे पण कधी एखादा असं शब्द जर निघाला तर लगेच तिथे क्षमा मागते की जेव्हा मी काय बोलले असेल तुमचं मन दुखलं क्षमा कर असं. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊयात. सुंदर अशी साक्ष आहे प्रियांनो. पूर्वी जो जीवितक्रम होता त्याच्यामध्ये राग होता, परंतु परमेश्वराच्या कृपेने आता त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, संयम सहनशीलता दाखवण्यासाठी, प्रीती क्षमा करण्यासाठी देवाने कृपा पुरवलेली आहे. अजून कोणाच्या जीवनामध्ये काही आहे साक्ष, एखादा प्रसंग ज्याद्वारे तुम्हाला वाटतं की या प्रसंगामध्ये काहीतरी भयंकर घडू शकला असतं पण देवाने कृपा पुरवली असते? प्रेज द लॉर्ड. 2020 पासून जेव्हापासून प्रेयर सुरू झाली आणि डॅडी पहिल्यांदा बसायचे तेव्हापासून आतापर्यंत आमच्या घरामध्ये भांडण हा प्रकार पूर्ण बंद झाला. जसं प्रेयर सुरू झाली घरातले सगळे बसायला लागले आणि 2021 साली मला खूप राग आला एकदा आणि रागाला काही कारण नव्हतं आणि रागामध्ये मी खूप तीव्र रिॲक्ट केलं आणि तेव्हा मी ताईवर रागवलेली आणि ताई खूप शांत होती म्हणजे ती काहीच आणि मी उगाचच रागवले आणि तेव्हा मला डॅडी बोलले की तू का रागवतेस आणि तो आठवडा मी वचनावर बोलत होती आणि माझ्यावरच ताबा नाही राहिला आणि डॅडी मला बोलले की तू असं रागवू नकोस. म्हणजे मला त्यांनी शांत केलं आणि ते ताईलाही समजवत होते आणि नंतर ताईनेही घरी जाऊन नंतर मला फोन केला, मला म्हणाली तू जेव. म्हणजे दोघांनी तेव्हा इतकं त्यांनी ख्रिस्त दर्शवला, इतका त्यांच्याद्वारे प्रीतीतून तो दिसला आणि मला असं वाटलं की मला असं वाटत होतं मी वचनावर बोलते, मी धार्मिक आहे तर नाही, किती उणे आहे ते कळलं आणि तेव्हापासून रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाने कृपा दिली. मला आठवतं की ज्यांना मी म्हणजे ताई आणि डॅडी थोडे रागवतात पण तेव्हा त्यांनी इतक्या शांतपणे, नाहीतर म्हणजे जर ते पण रागवले असते तर किती मोठं आमचं भांडण झालं असतं. पण त्या दोघांनी मला समजून घेतलं आणि मला शांत होण्यासाठी पण म्हणजे त्यांच्याद्वारे मला देवाकडून कृपा मिळाली आणि खरोखर तेव्हापासून रागवत नाही, भांडण करत नाही. कारण मला नेहमी आठवतं मग त्या दोघांचा ऍटिट्यूड की नाही आपण कसं शांत राहिलं पाहिजे, ही देवाची कृपा. देवाला धन्यवाद देऊयात प्रिया. येस, बऱ्याचदा बोलत असताना किंवा बोलणारे आम्ही जे आहोत ना आम्हालाही त्या परिस्थितीला त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. एप्रिल महिन्यामध्ये माझ्या जीवनामध्ये सुद्धा एक फार भयंकर असं कृत्य त्या रागाच्या भयामध्ये घडून गेलं आणि मग त्याच्याविषयी गेले 5 महिने परमेश्वराकडे पश्चाताप करत आहे. बऱ्याचदा आम्ही काय करतो ना की गोष्टी हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं.
तर ती परिस्थिती देवाच्या हाती सोडून देऊन त्या ठिकाणाहून निघून जाणं बऱ्याचदा अगत्याचं असतं, गरजेचं असतं. शत्रू सैतानना कधी असा अचानक हळू हे करत नाही, म्हणजे तो अकस्मात हे करत नाही, तो हळूहळू त्याची पेरणी बांधणी करत असतो. हळूहळू त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वाढवत असतो, नाही का? पुढच्या वचनामध्ये त्याचा आम्ही अभ्यास करणारच आहोत की तो पौल आपल्याला म्हणतो की त्याला पाय ठेवायला जागा देऊ नका. तो हळूहळू ते बांधत जातो, चढवत जातो, उभारत जातो. आणि मग ती घडलेल्या घटनेनुसार प्रियांनो गेली 5 महिने मानसिक रीतीनं, आध्यात्मिक रीतीनं जे काही स्ट्रगल चालू आहे त्या संदर्भाने मी, माझं कुटुंब त्याचा अनुभव घेत आहे. देवाची कृपा विपुल मिळत आहे. परंतु मला असं वाटतं की जर त्या प्रसंगांमध्ये तो संयम किंवा सहनशीलता, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर घेतलं असतं, ऐकलं असतं, तर कदाचित तो जो काही अनर्थ आहे तो अनर्थ टाळता आला असता आणि ती कृती घडली नसती. आणि ते रागामुळे भयंकर असं पातक माझ्याकडनं देखील घडलेलं आहे. आणि त्यानंतर कदाचित मी देवाकडे फार कृपा मागत आहे, कृपा मागत आहे, कृपा मागत आहे. आणि त्याच्यानंतरच मला असं वाटतं की हायवेवरून जाताना अं, एकदा त्या घडलेल्या प्रसंगानंतरच अगदी 4-5 दिवसांनी दुसरा प्रसंग असा घडला. प्रार्थना करून घराबाहेर पडलो आणि हायवेवरून जाताना एका टेम्पो मधून एक माणूस, मी बाजूने चाललेला असता त्याच्या अनावधानानं ते गोष्ट घडली आणि तो गाडीतून विंडोतून तोंड बाहेर काढून थुंकला आणि ते सगळं अक्षरशः त्या गोष्टीने मी भरभटून गेलो लिटरली. आणि ते सगळं इतकं किळसवाणं होतं, परंतु देवाच्या आत्म्याने इतकी कृपा पुरवली आणि त्या माणसाने ती गाडी थांबवली. तो पळत पळत माझ्याकडे आला आणि तो इतका घाबरला होता की त्याला असं वाटलं की आता काहीतरी फार मोठा वाद होणार, मारहाण होणार किंवा काहीतरी होणार. मुलगाच होता. परंतु त्याला मी फार धीर दिला. त्याला म्हटलं की तू घाबरू नकोस, फक्त तुझ्याकडे पाण्याची बाटली असेल तर मला दे. आणि मग त्या पाण्याने त्याने मला ते सगळं साफ करायला, धुवायला मदत केली. मला तो मुद्दामून आता आठवला, कारण की अं, काही प्रसंगांमध्ये ना देव आपल्याला मार्गदर्शन करतो. जेव्हा आम्ही देवाच्या हाती काही परिस्थिती देतो ना, तेव्हा देव आपल्याला कृपा पुरवतो प्रिया. आणि त्या उलट जेव्हा परिस्थिती आमच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, आम्ही चिडतो, तेव्हा गोष्टी विकोपाला जातात. आम्ही शत्रूला विजयी केल्यासारखं वागत असतो. देवाला त्या बाबतीत धन्यवाद देऊयात. अजून कोणाची काही साक्ष आहे प्रियानो रागाच्या संदर्भात? फार पूर्वी जुन्या गोष्टींकडे जाऊ नका. हल्ली काही घडलंय का? कारण असं व्हायला नको की आधी आम्ही करत होतो आणि आता करत नाही, असं होणं शक्य नाहीये. मी माझ्या अनुभवांवरून सांगतो. आजकालही या 1-2 दिवसांमध्ये सुद्धा काही प्रसंग, घडामोडी घडलेल्या असू शकतात. त्यामुळे पूर्वी ख्रिस्तात नव्हतो तेव्हा वगैरे या साक्षी ठीक आहेत, म्हणजे देवाचं गौरवच आहे त्याच्यामध्ये. परंतु मला असं वाटतं की हल्ली ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरती थोडस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूयात. असं काही आहे का? हिऱ्या बोला. उदळ्या पुत्राच्या भावासारखी, उदळ्या पुत्राच्या भावासारखी. येस. काही साक्ष आहे? सांगत नाही, नाही. येस. अजून उदळ्या कोणाकडे काही पुत्राच्या साक्ष आहे का? पिऊन आपली वेळ भावासारखी. संपत आली. 10 मिनिटं राहिलेत शेवटची. हालेलुया. मला वाटतं सगळ्यांनी संधी घ्या. आज हवं तर वेळ घ्या प्रत्येकाने, लिहून ठेवा आणि उद्या सांगा. मी थोडक्यात माझा अनुभव सांगतो, माझी साक्ष सांगतो. असं म्हणतात रक्तामध्ये राग असतो, असेल नसेल देवाला माहिती, परंतु आहे. मला असं वाटतं बोरपाडळे समुद्रे या आडनावामध्येच थोडासा राग दडलेलाच आहे, जन्मजात मिळालेला आहे. बंधू सतीश, सुजाता दिदी सगळे समुद्रे सहमत असतील. आणि आमचे वडील पण थोडे रागीट होते. हालेलुया. आणि मी तर कदाचित सर्वात जास्त रागीट होतो, कदाचित अजूनही आहे. पण मला जाणवलं देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने कृपा दिली की राग या शब्दामध्ये मला एक गोष्ट वैयक्तिक दृष्ट्या प्रभूने दाखवली. राग या शब्दामध्ये आग आहे. जेव्हा राग येतो आणि ती आग लागते आणि ती आग आपल्याला वाटतं विझून जावी, पण त्या आगीमध्ये आपल्याला कळत नाही की आजूबाजू सगळं धुमसून जातं. आणि असं म्हणू शकतो सगळ्यात जास्त आगीमध्ये आपणच धुमसतो, आपल्याला कळत नाही. जसं जयश्री आंटी बोलल्या, वर्षानुवर्ष कमवलेल्या गोष्टी असतात. मी केवळ आजूबाजूच्या आपल्या वस्तू, गोष्टी नाही बोलत, परंतु नाती असतात, पद असतं, प्रतिष्ठा असते, हालेलुया, प्रेम असतं. आणि या सगळ्या गोष्टी त्या रागाच्या एका कुठल्या तरी वाईट शब्दामध्ये किंवा वाईट कृतीमध्ये नष्ट होऊन जातात. आयुष्यभराची जखम लागते आणि ती भरून यायला फार वेळ लागतो. ख्रिस्त भरतो ती. परंतु मी स्वतः वैयक्तिक दृष्ट्या त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, त्या आगीचा अनुभव घेतलाय. आणि पवित्र शास्त्रामध्ये जे वचन आहे, नीतीसूत्रामध्ये ते वचन
भरपूर शिकायला मिळालं मला. पहिलं वचन म्हणजे जसं बांधाला छिद्र लागतं त्याप्रमाणे पाणी सुटतं, त्याप्रमाणे भांडण लागण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी, म्हणजे तिकडून निघून जावं किंवा शांत व्हावं. या गोष्टीचा मी वैयक्तिक जीवनामध्ये विशेष करून ख्रिस्तामध्ये पाण्याने जन्म घेतल्यापासून 2020 पासून फार अनुभव घेतलाय. प्रभूने आधी तोडलं मला, माझ्यातल्या रागाच्या गोष्टी काढल्या, आणि आजही प्रभू घडवत आहे. माझे जवळचे जे आहेत, माझी पत्नी विदुर प्रार्थनेमध्ये ती सांगेल की मी राग करत आहे असं नाही, राग अजूनही येतो, चिडचिड अजूनही होते. किंबहुना माझ्याविषयी माझ्याबद्दल जर एक विशेषण म्हणायचं म्हटलं तर जवळचे म्हणतील चिडका संदेश. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. पण या चिडकेपणामध्ये हा राग, हा चिडकेपणा जो आहे तो संदेश आहे, मी स्पष्ट सांगतो. पण जो राग कमी झालेला आहे, जी शांती आहे, जी सौम्यता आहे, जी सहनशीलता आहे, तो ख्रिस्त आहे. आणि तो ख्रिस्त आता माझ्या ठाई जगतो, यामुळे त्या रागावर नियंत्रण ठेवता येतं. त्या रागाची जी आग आहे ती स्वतःला किंवा इतरांना धुमसू नये, कुणाला त्याच्यातून काही नुकसान होऊ नये, यासाठी देवाचा आत्मा आवरतो. अक्षरशः जीभ अनेक वेळा सांभाळतो. अनेक गोष्टी बोलायच्या असतात, राग होतो, अगदी कान गरम होतात, हृदयाचे ठोके वाढतात, हाताची थरथर होते, असं वाटतं बोलून मोकळं व्हावं, पण देवाचा आत्मा आवडतो. आणि काही 5 मिनिटं गेल्यावर कळतं की अरे किती क्षुल्लक होतं, आपण एवढ्या गोष्टीसाठी एवढे गरम का झालो. आणि हीच साक्ष आहे प्रामुख्याने. आणि दुसरी गोष्ट, देवाने अजून एक कृपा दिली, ती म्हणजे जेव्हा दुसरे रागवलेले असतात, आजूबाजूला जेव्हा रागवलेले असतात, तेव्हा समझोता करण्याची, शांत मन ठेवण्याची देवाने प्रवृत्ती दिली. की जे म्हणतात ना, देवाचं वचन सांगतं की जे शांत जीभ जसं जंगलाचा वणवा असतं ते थांबवते, किंवा असं म्हटलं जातं, काय एक वचन आहे की शांत जीभ हाड फोडते, नरम जीभ हाड फोडते. तर ख्रिस्ताने हे सुद्धा शिकवलंय मला, विशेष करून मागील काही दिवसांमध्ये, महिन्यामध्ये, की केवळ स्वतःच नाही, इतरांचं जरी भांडण लागलं असेल त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आणि शांततेने घेणं, कुणा सगळ्यांसाठी प्रार्थना करणं, आणि शांतता करणाऱ्यांचे पाय, देवाचं वचन सांगतं की ते देवदूतांसारखे असतात. आणि म्हणून मी वैयक्तिक अनुभव सांगतो प्रियानो, राग रागाला देवाच्या राज्यामध्ये जागा. येस, हालेलुया. देवाला धन्यवाद देऊयात प्रेरणा. आम्ही तिघांनी आमच्या साक्षी सांगितलं प्रेरणा, तुमची साक्ष देखील आठवा. आम्ही बोलणारे आहोत म्हणून आम्ही पूर्ण आहोत किंवा आमच्यामध्ये त्या गोष्टी नाहीयेत असं नाहीये. आम्हाला देखील त्या गोष्टींमधून जावं लागतं आणि बऱ्याचदा संघर्ष हा जास्त वाट्याला येतो, परंतु देवाची कृपा आहे, देव शिकवत आहे. जसं तुमच्या संदर्भात तुम्हाला शिकवत आहे तसं देव आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे प्रसंगांमधून आणि अनेक गोष्टींमधून शिकवण्याचा प्रयत्न करतात. हिऱ्यांकल, येस बोला. रागाबद्दल जर बोलायचं झालं तर आता मला वाटतं जवळजवळ 1 महिना झाला मलाही असाच एक राग आला होता. पण तो राग असा आला की समोरची व्यक्ती म्हणजे ते फास्टरच आहेत. आज त्या फास्टरांनी जवळजवळ 5-6 कलिशा उभ्या केलेल्या आहेत. अशाही माणसांकडनं काही गोष्टी घडतात, तर मी त्यांना रागामध्ये बोलू काय असा विचार केला. परंतु मला एक वचन आठवलं की देवाच्या सेवकाचा अपमान करू नको, आणि पाहिजे तर त्यांना एकांती घेऊन बोल, असं काय नाही. तर मी राग शांत झाला. देवाला धन्यवाद. काही कारणास्तव म्हणजे नोकरी संदर्भातच आहे, मुलाला नोकरीच्या संदर्भामध्ये होत होते, तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे तर पण केलं त्यांनी. पण त्यांना नाही बोललं नाही तर कसं कळलं. आणि त्यांच्याच मुळे आज आम्ही वाढलेलो आहे देवामध्ये, असं. येस, प्रत्येक जण चुकतो, परंतु देवाची कृपा आहे की देवाने तुम्हाला फार मोठी कृपा दिली. विशेषतः वचनाचा पाठपुरावा करून तुम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याने ती गोष्ट सूचित केली की या गोष्टी योग्य नाही आहेत, आणि त्या कशा पद्धतीनं देवाचं वचन जसं सांगतं की आम्ही ते सौम्यतेने हाताळणं फार गरजेचं आहे. तेव्हा ती गोष्ट सौम्यतेने आपल्याला हाताळता आली. त्यांना एकट्यामध्ये 4 चौघांमध्ये किंवा सगळ्यांसमोर त्याचा अपमान किंवा ती गोष्ट निदर्शनास न आणता तुम्ही कदाचित ते त्यांना एकट्याने बोललात किंवा बोलला असाल नसाल, परंतु ती गोष्ट तुम्हाला सुचवण्यात आली, हीच देवाची फार मोठी कृपा आहे. येस.
शेवट कोणी बोलू इच्छित, नाहीतर आपण इकडे थांबूयात. प्रेज द लॉर्ड. रागासंदर्भात मला वाटतं की आपल्या प्रार्थना गटात रागाचे फार लोक नाही आहेत. मी, सुजाताताई आणि संध्याताई आम्ही तिघच रागाचे लोक आहोत की काय असं वाटायला नीताचा माईक लागलं. अनम्यूट आहे सतीश. येस, नीता नीता. बोलू. हालेलुया. रागाच्या संदर्भाने सांगायचं झालं तर फार मोठ्या अशा गोष्टी नाहीयेत, पण देवबाप्पाने टोचणे लावलेली आहे, तर मला वाटतं ते कबूल करावं. रोज आणि रोज समृद्धचा अभ्यास आणि याच्यावरून माझी एवढी चिडचिड होते की एवढा राग येतो ते सतीश बघतो. पण देवबाप्पाने आज ते टोचणे लावले आहे, तर कृपा पुरवावी देवाने की संयमाने ते सगळं हँडल करण्यासाठी. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण ते सफरिंग मला माहित आहे. तर देवबाप्पाने ते कृपा पुरवावी. हालेलुया. चिड आणणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला, आपल्याकडून, आपल्या आजूबाजूला, आपल्या लेकरांकडनं, आता हिऱ्यांकडे सांगितलं की कदाचित सेवकांच्या द्वारे देखील त्या गोष्टी होतात. त्यावेळेला देवाची कृपा मिळणं आणि त्या गोष्टी हाताळता येणं ही फार मोठी कृपा आहे. मला वाटतं की उद्या जर तुम्हाला एखादी गोष्ट, एखादी साक्ष आठवली तर जरूर सांगा प्रिया. जेव्हा मी कबूल करतो ना, तेव्हा ती गोष्ट आम्ही सोडून देतो, देवाची कृपा मागतो प्रिया. आम्हाला तशी आज्ञा देण्यात आली की आम्हाला एकमेकांजवळ त्या गोष्टी कबूल करता आल्या पाहिजे. आम्ही झाकून ठेवल्या तर कदाचित त्या तशाच राहतील. आम्ही देवाजवळ आणि आपण इतर विश्वासलेल्यांसोबत ते कबूल करून देवाकडे विनवणी करूयात की देवाने आम्हाला ते कृपादान द्यावं की आमच्या वैयक्तिक रागावरती आम्हाला नियंत्रण करता यावं. कारण रागाने बरंच भयंकर असं पातक प्रियानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये होऊ शकतं आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी आमच्या जीवनामधून निघून जाऊ शकतं, किंवा देवाच्या योजना आमच्या जीवनासाठी ज्या काही आहेत त्या खंडित होऊ शकतात त्या रागामुळे. कदाचित आम्हाला दिसताना बरोबर पाहता छोटी गोष्ट वाटेल, परंतु त्यातून दुष्परिणाम जो आहे तो दुष्परिणाम फार विकोपाला गेल्याचं आम्ही मोशेचं उदाहरण पाहतो प्रिया. अशा प्रकारे सुद्धा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. देवाची कृपा मागूयात आणि देवाकडे सहाय्य मागूयात. देव खात्रीने आपल्याला कृपा करूया. आपण इकडे थांबूयात, पुढील वेळ आपण आपल्या संचालकांकडे देऊयात. प्रियानो, आपण आपला माईक अनम्यूट करूयात आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आणि या रात्री हे गीत गाऊयात. हे आमच्या हे स्वर्गीय आमच्या पित्या, सर्व तुझे नाम पवित्र मानले जाते, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला आयुष्यभर राखीचा करावा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जय मसीह. Hallelujah. Praise the Lord. Good night. प्रेज द लॉर्ड. Glory to God.